पर्सेंटाईल कसे काढतात हा प्रश्न विद्यार्थ्यांना आहेच. मग सीईटीची परीक्षा असेल किंवा जेडब्ल्यूची, काही विद्यार्थी म्हणतात सर आमचा पेपर सोपा असेल अवघड असेल तर काय, मग सोप्या पेपर असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाबा जास्ती मार्क्स मिळतील, अवघड असला आमचा तर आम्हाला कमी मार्क्स मिळतील. तर पर्सेंटाईल कसे काढतात त्या छोट्याशा शॉर्ट मध्ये पाहूया आणि डिटेल व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ठीक आहे. तर समजा 10 शिफ्ट झाल्या एक्झाम्पल, मग 10 शिफ्ट मध्ये काय केलं जाईल, प्रत्येक शिफ्टला अराउंड सेम विद्यार्थी बसलेले असतात, खूप फरक नसतोय. पण आपण इथं एक अंदाजे समजूया 10,000 विद्यार्थी बसलेत प्रत्येक शिफ्टला. मग काय केलं जाईल, प्रत्येक शिफ्टचा एक टॉपर येणार. तुम्ही म्हणाल सेम मार्क असतील तर, पण अज्युम करू की सेम मार्क नाही आहेत, टॉप केला एका पेपरला, समजा टॉप केला 180 मार्क्सला, ठीक आहे, तुमच्या शिफ्टला. मग ह्याचा 1% म्हणजे मी समजा किती 1% काढायची सिंपल टेक्निक, 2 0 काढा. म्हणजे पहिले 100 विद्यार्थी समजा, जर तुम्ही नंबर पहिल्या 100 मध्ये असेल किंवा तुमचा 101 नंबरचा आहे, तर हा 1% कुणाच्या झाला, 10,000च्या. तर तुमचा नंबर 101 आहे, किती मार्क्स पडले, समजा तुम्हाला 154 पडले असतील, तर तुम्हाला पर्सेंटाईल येणार 99 पर्सेंटाईल. ठीक आहे का, कारण तुमच्यापेक्षा जास्ती पुढे 100 विद्यार्थी आहेत म्हणजे 1% विद्यार्थी आहेत. मग असे प्रत्येकाची रँक लागणार आणि पर्सेंटाईल काढली जातील. समजा काही विद्यार्थ्यांचा म्हणणार की माझा 1000 नंबर आहे, ठीक आहे, 1000 रँक आहे, तर त्याची पर्सेंटाईल किती येणार, 1000 हा किती 10,000च्या किती 10% आहे ना, मग त्या विद्यार्थ्याची येईल 90 पर्सेंटाईल. समजतंय. मग असे प्रत्येक पेपरला वेगवेगळे पर्सेंटाईल निघणार. मग तुमच्या 10 शिफ्ट आहेत, प्रत्येक शिफ्टचे 100 पर्सेंटाईल टू 0 पर्सेंटाईल सगळे विद्यार्थी येतील. मग प्रत्येक शिफ्टचे तसे होणार. तुम्ही म्हणणार मग प्रत्येक शिफ्टला जर 99 चे विद्यार्थी असणार मग तसे 10 शिफ्टला 99 पडणारे असणार. मग डाऊट काय येईल, सर मग मेरिट कशी लागेल, आम्ही कॉलेजला अप्लाय केल्यानंतर, मग त्या मेरिट मध्ये लागतात सीईटीचे मॅथमॅटिक्स, फिजिक्सचे मार्क, बोर्डचे मार्क्स वगैरे, असा सगळा रूल आहे. हे डिटेल व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणणार मग 100 पर्सेंटाईल कसे पडतील, 100 पर्सेंटाईल कोणाला असणार, जो टॉप करणार. आता समजा 10 शिफ्ट मधले 10 टॉपर असणार, सगळ्यांना 100 पर्सेंटाईल होणार का, नाही. तिथं काय केलं जाईल, त्या 10 जणांमधला टॉपरला 100 असणार, बाकीच्यांना ते 99.999 असं येतं ना, ते तसं असेल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्टला 100 टू 0 पर्सेंटाईल काढले जाईल, असं प्रत्येक शिफ्ट वाईज काढले जातात. त्यामुळे पर्सेंटाईलवर फरक पडत नाही. मग पेपर सोपा असेल अवघड असेल, मग अवघड पेपर असेल कमी मार्क्स वाल्यांची पर्सेंटाईल चांगली असते, पेपर सोपा असेल तर जास्त मार्क वाल्यांची पर्सेंटाईल कमी येते. का, पेपर सोपा होता सगळ्यांनाच मार्क पडले आणि मग जास्त मार्क पडल्यानंतर त्या पद्धतीने लागणार. त्यामुळे तुमच्या पुढे किती मुलं आहेत ह्याच्यावर तुमची पर्सेंटाईल ठरते.